जरा जपून हातबीत भाजल ना. सुनबाई कशाला ओरडतेस? वाजू दे त्यांना. दिवाळी काय तर रोज रोज येते काय? पण मामा हातबीत भाजला असता मग. असू दे, पूजा करून घे. पूजा झाल्यानंतर मला चहा घेऊन ये बरं. हो आणते. पिंकीचा काही फोन वगैरे आला होता का? हो आला होता रात्री. कधी येणार आहे ती? आज दुपारपर्यंत येते बोलली. सुट्टी वगैरे लागली ना तिला? हो लागली ना. ठीक आहे, फराळ करायला घ्या. आणि तो तुमचा धीर उठलाय का नाही बघा. सणासुदी त्याला म्हणा जरा लवकर उठा. हो उठवते, आधी तुम्हाला चहा ठेवते. भाऊ उठा उठा, सकाळ झाली, आंघोळीची वेळ झाली. उठले का? ओ वहिनी थांबा ना 5 मिनिटं. उठले का नाही भाऊ अजून? का बोलू मामांना? काय हो वहिनी, ती माझ्याबरोबर बोलत नाहीत. गुड नाईट. कधी आली बाळा? वहिनी कुठे? आतमध्ये आहे ना. बाबा बाबा हा बघा ना, मला उगाच त्रास देतोय. उगाच त्रास? माझी झोपमोड केली, माझ्या तोंडावर पाणी मारलं. मी उगाच त्रास बोलते. दुपारचे 11 वाजलेत म्हणजे सकाळी. लाजा सोडल्या तुम्ही सणासुदीच्या. झालं समाधान? मला बोलणं बसवायचंच होतं ना. याला काय झालं? जाऊ दे, ते कायमच आहे. काय म्हणतो वहिनी, कसे आहेत तुम्ही? मी मस्त, तुम्ही कसे आहे? छान. काय चाललंय मग तुमचं? कसं चाललंय अभ्यास? चालू आहे. लवकर इंजिनिअरिंग करा. का? मामा तुमच्यासाठी स्थळ पाहायला लागले. वहिनी प्लीज तुम्ही बाबाला आणि दादाला समजून सांगा ना, मला खरंच आता लग्न नाही करायचं. अहो ताई, तुमच्या दादाचं 1 वर्ष झालं जॉब गेला होता, ते वर्षभर घरातच होते. आत्ता जाऊन कुठे त्यांना एक जॉब भेटलाय, ते पण 8-8 दिवस त्यांना बाहेर राहावं लागते. आणि ते पण आले तर इतके चिडचिड करतात ना, की कोणाशी काही बोलत नाही, कोणाला काही सांगत नाही. दादा तू साधं मला एक कॉल करत नाही, आणि केला उचलला तरी काय बाळा कशी आहेस नुसतं फॉर्मॅलिटी म्हणून बोलतो, आणि परत केला की परत तसंच. अहो तसंच आहे, मला पण कॉल करत नाही, आणि केलं तर थोडा वेळ फक्त गुंजन सोबत बोलणार, तेवढाच वेळ फोनवर. बाकी काय कोणाशी बोलत नाही, कोणाला सांगत नाही. वहिनी मला एक सांगा, बाबांचं आणि सतीशचं काय झालंय का? त्यांचं दोघांचं अजिबात पटत नाही. भाऊ सारखे मोबाईलमध्ये असतात, उशिराने रात्री येतात, सकाळी उशिराने उठतात. त्याच्यामुळे त्या दोघांचं अजिबात पटत नाहीत. बाबांना ते अजिबात आवडत नाहीत. मी बोलते सतीशशी. हो ठीक.
ते काय करतोस? आणि हा, मगाशी पाणी टाकलं त्याबद्दल सॉरी. पाणी टाकायचं काय नाही गं. प्रत्येक जाती बाबांना सांगते. अरे ते वडील आहेत आपले. आणि हा, तू त्यांच्याशी बोलत का नाही बरं? ते माझं नेहमी अपमान करत असतात आणि ते मला नाही आवडत. कधी मित्रांसमोर माझा अपमान करत असतात, कधीतरी मला घालून पाडून बोलत असतात. ते चुकतात ते तू मला सांगतोय, तू चुकतोय ते का नाही सांगत आहे बरं? आता मी काय केलं? आता तूही मलाच बोल नका का? सारखं मोबाईल बघत बसलेला असतो, रात्री उशिरापर्यंत घरी येतो, दुपारी 12 वाजेपर्यंत उठतो, बरोबर आहे का? अगं बाई, सुट्टीचे दिवस आहेत म्हणून म्हटलं तू आपण काय थोडं एन्जॉय करावा. आणि तसं तर माझं कॉलेज सकाळी 6 वाजेपासून 7 वाजेपर्यंत असते. हे बघ, एक तर दादा बाहेर असतो, मी तिकडं पुण्यात, ते वहिनीसोबत एकतर बोलत नाहीत, आई गेल्यापासून ते एकटं पडलेत, राहिलं तूच. मग सांग बरं, त्यांनी कुणासोबत बोलायचं? सॉरी, चुकलं माझं. तुझ्या पुढं मी आवडतो. बरं तू आवर, मी बहिणीला मदत करते. चालेल. आलं का रे बाळा? दादा दादा हा, आल्यापासून शांत असं काही नाहीये. अरे सकाळपासून सगळी तुझी वाट पाहत आणि तू डायरेक्टली वरती निघून आलास. अरे कामाचा ताण होता ना, त्यामुळे म्हटलं की आता रिलॅक्स व्हावं आणि मग सगळ्यांची गाडी घ्यावी ना. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. काय बोल. वहिनी म्हणत होती की बाबा माझं लग्नाचं बघतायत, मला आताच लग्न नाही करायचंय. तू बाबाला सांग बरं, मला खरंच लग्न नाही करायचं आता. तुझं लग्नाचं वय झाले म्हणून त्यांना काळजी वाटते, म्हणून ते म्हणतात ना. अजून एक सांगायचं होतं. काय? माझे बॅकअपला 2 सब्जेक्ट राहिलेत. फक्त 2? अगं माझे तर 4 राहिले होते. एवढंच? फक्त एवढंच नाहीये. मग आता काय? उडान पावलं वासुदेव आला हो, वासुदेव आला. सुनबाई, अरे बाहेर वासुदेव आलाय, त्याची पूजा वगैरे कर. हो आले. थांबा. हॅलो, अरे गौऱ्या, कुठे आहे रे? ऐक ना, जरा घरी येतो का? नाही ना, तसं काय ना, मला सतीजबद्दल बोलायचं आहे. नाही, टेन्शनचं काय नाही, तू ये घरी आल्यावर बोलूया आपण. कधी येतो? बरं ठीक आहे. हां चल बाय. गौऱ्या, अरे सतीजचं काय चाललंय कॉलेजमध्ये? आणि मी घरी जसं आलो ना, मला त्याच्या तक्रारी यायला लागल्या. लेट नाईटला काय येतोय, घरी व्यवस्थित वागत नाही, त्याच्यामुळे बाबांची मनस्ताप व्हायला लागल्या बाबांना सुद्धा. आणि मी आल्यापासून त्याचं वागणं पण पाहतोय, तो कोणाशीच नीट बोलत नाहीये. काय बोलतो? मला ते हे नव्हतं माहिती, पण नाही रे दादा, सगळं चांगलं आहे त्याचं. नाही पण त्याचं वागणं का, कोणत्या मुलीच्या वगैरे प्रेमात वगैरे नाही ना, तसं आता तर आम्ही तर सोबतच असतो, रोज कॉलेजला जा, रोज कॉलेजवरून ये.
आता बघ ठीक आहे, तर जर असं चिडचिड वागत असेल तर ठीक आहे. आता अभ्यासात तुला तर माहिती आहे आता पुढं कसं डिफिकल्ट चाललेलं हा. प्रॅक्टिकल वगैरे ते किती माहिती आहे डॉक्टरला कुठं नाही त्याचा. मी काय म्हणतो त्याला अभ्यासाचा काय ताण आहे का काय नाही रे, बाकी? बाकी तर काहीच नाही. बाकी सग- पुढं- सगळ्या गोष्टी आहेत कॉलेजमध्ये पण टॉप मध्ये आहे. आता आम्ही सोबतच आहे नाही का, हा. लेक्चर मध्ये पण एकदम भारी आहे. सगळ्या गोष्टी भारी आहेत त्याच्या, असं काही नाही. ठीक आहे, जर असेल तसं काही तर मग ते थोडंसं लोड वाटत असेल त्यामुळे चिडचिड करत असेल आय थिंक. तुला तर माहिती आहे आता एवढे दिवस तिकडे शिक्षण, कुठेतरी वाटत असेल कुठेतरी आराम करावा आणि त्याचं लगेच काम ते नाही ना बरोबर वाटत. ठीक आहे ना, मी म्हटलं की आता तू त्याच्या बरोबर हा, असतो हा, कॉलेजमध्ये बरोबर आहे. म्हणून म्हटलं तुला विचारावं. तू त्याचा पण मित्र आणि माझा पण मित्र आहे म्हणून मी नाही तुला तसं तर चांगलं झालं सगळं त्याचं. आय थिंक थोडस तणावामुळेच पण नाही का असं मला असं वाटतं वैयक्तिक. बरं ठीक आहे चालेल ठीक आहे मी त्याच्याशी बोलतो. पण नाही तसं चांगलं आहे त्याचं, काही विषय नाही. चालेल चालेल ठीक आहे चालतंय. चालेल संध्याकाळी ये हा दिवाळी. हे वास खा यांना चल हॅपी दिवाळी. चालतं येतो. चल. हे बाळा काय चाललंय? बाबा खरंच मला माफ करा बाबा. मी नोकरी आणि पैशा पाहिजे ना मी खरंच तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय. आई गेल्यानंतर खरं तर माझा तुम्हाला आदर पाहिजे पण मी नाही लक्ष दिलं तुमच्याकडे. माझ्यामुळे माझा छोटा भाऊ सतीश प्रिया यांच्याकडे पण मी लक्ष देऊ शकलो नाही. कविता आणि माझ्या मुलीकडे तर तिच्याकडे पण लक्ष देऊ शकत नाही. फक्त माझ्या एकट्याच्या चुकीमुळे ना आपल्या घराची पूर्ण घडी बिघडलेली आहे. इथून पुढे मी ठरवले मला 2 पैसे कमी जरी मिळाले ना तरी चालेल पण मी पहिल्यांदा घराला महत्त्व देईन, माझ्या बायको मुलीला महत्त्व देईन, तुम्हाला महत्त्व देईन. खरंच बाबा चुकलं ठीक आहे. अरे मग हे एवढं कशासाठी करतोय? हे वैभव कशासाठी? तुमच्यासाठीच ना. मग तुम्ही एक जीवाने राहायला नको का? खरंच खरंच माझं चुकलं मला माफ करा. खरंच बाबा माफ करा मला. खरंच माफ करा. काय नाही चल. बाबा आम्ही पण आहे. आज खरी माझ्या घरात आनंदात दिवाळी साजरी झाली.